आषाढ महिना सुरू झाल्यापासून आपण आषाढ स्पेशल रेसिपी बनवलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे आपण आज आषाढ स्पेशल मसाला पुरी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करू. नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करू. तर एका ताटामध्ये आपण हे 1 ग्लास चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये याच ग्लासने पाव ग्लास आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथे अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे. 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, हे टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये धुवून चिरलेला पुदिना टाकून घ्यायचा आहे. मुठभर धुवून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथे 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण ही रेसिपी आषाढ स्पेशल बनवत आहोत. मसाला पुरी म्हटल्यावर ही नुसतीही खाल्ली तरी एकदम छान लागते. तर आता ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स झालेलं आहे. आता इथे पाव ग्लास पाणी आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून ह्याला घोळवून घ्यायचं आहे. आणि ह्या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर लागेल तसं पाणी टाकूनच इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपल्याला ज्या प्रमाणातच पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बरोबर आपल्याला पाव ग्लासच पाणी लागलेलं आहे. आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता घट्ट मळून घेऊ. जर आवश्यकता वाटत असल्यास तर थोडंसं गव्हाचं पीठ चाळून घेऊन टाकायचं आहे. तर आपण इथे 2 चमचे कोरडं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. तर हे बघा पिठाचाच मस्त वास येत आहे पुदिन्यामुळे, बडीशेपमुळे. तर पुरी तर खायला एकदम छान लागणार. त्याला आता आपण घट्ट मळून घेऊ. तर इथे बघू शकता पीठ घट्ट मळून झालेलं आहे. हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. तर इथे पुरीसाठी लागणारं पीठ अर्धा तास भिजवून झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं आणखीन मळून घेऊ. आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे. आता या कढईमध्ये आपल्याला 1 मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे तेल गरम होईपर्यंत आपण पुरी लाटायला घेऊ. आता इथे आपण या मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि ते थोडंसं मळून घेऊन गोल करून घेऊ. असं गोल गोल करून घ्यायचं आहे. इथे खाली आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता हा पिठाचा गोळा इथे ठेवून आता हे लाटून घ्यायचं. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, थोडंसंच आपल्याला जाड ठेवायचं आहे. आता हे चपाती एवढं लाटून घेऊ. तर ही पुरी खायला एकदम छान लागते, खमंग. इथे लाटी लाटून झालेली आहे. एक असं वाटी घ्यायची आहे, ह्याची कडा कार असायला हव्यात. आता हे आपण ह्या वाटीने आपण आता पुऱ्या बनवून घेऊ.
तर इथे आपल्या सर्व पिठाच्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊ. आता इथे तेल हे गरम झालेलं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि आता ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तर इथे बघा आपली पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. हे बघा. आता ह्याला चांगलं दोन्ही कोण तळून घेऊ. असं झाऱ्यानं तेल उडवायचं आहे. ह्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. आता ह्या दोन्ही बाजूकडून तळून झालेल्या आहेत. आता ह्याला ताटामध्ये काढून घेऊ. तशाच प्रकारे आपण दुसऱ्याही पुऱ्या बनवून घेऊ. तर इथे आपली मसाला पुरी बनवून तयार आहे. त्या तुम्ही चटणीसोबत लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तर एकदम छान लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.